हे भाषणं लिहून आणि त्यांची चर्चा केल्यामुळे माझ्यातला अर्थतज्ञ जास्त चांगला झाला, असा माझा समज आहे. त्यामुळे हा माझा मोठेपणा नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. नाही, पण मला असं वाटतं ना, की म्हणजे चिंतामणरावांनंतर हं, की आपल्या नोटेवर हं, एका मराठी माणसाची सही गव्हर्नर म्हणून बघण्याची जी संधी आम्हाला होती, ती तुम्ही या सगळ्यामध्ये घालवली. नाही, आडारकरांना मिळाली होती काही काळच मिळाली पण ते होती. अगदीच काही महिने हो, होते पण ना. तो माझ्या जीवनाचं ते उद्दिष्ट नाही ना. सी आय फ्लो विथ द फ्लो. मी राहिलो असतो झालो असतो की अनेक गोष्टी अशा आहेत, मी झालो असतो पण होऊ शकलो नाही. उदाहरणार्थ आणखीन उदाहरणार्थ आणखी 2004 साली जयराम रमेश हे आमच्याकडे घरी आले मनमोहन सिंग यांच्या सांगण्यावरून, आणि आम्ही जेवायलाच आले ते, आणि त्यांनी विषय काढला की मनमोहन सिंग यांचं म्हणणं असं आहे की हे रिझर्व्ह बँक वगैरे तुमच्यासाठी फार लहान आहे, हे डबकं आहे तुमच्यासाठी, तुम्ही आता राष्ट्रीय पातळीवर काम केलं पाहिजे. तर तुम्ही आता निवडणूक आलेली आहे, या निवडणुकीसाठी लोकसभेची निवडणूक लढवा आणि तुम्ही फायनान्स मिनिस्टर होणार आहात, तर डू दॅट. मी अगदी तयारच होतो. मी नेहमीच पॉझिटिव्ह याच्यासाठी तयार असतो. आय वॉन्ट टू डील विथ पीपल ॲट लार्ज. आणि तिथे माझ्या पत्नीने सांगितलं अजिबात मी परवानगी देणार नाही, कारण मुलांचं शिक्षण वगैरे चालू होतं, आणि ती म्हणाली की इतक्यात तुम्ही राजकारणात जाऊ शकत पण तुम्ही असं नाही. सगळं ऐकता का? कोणाचं? ज्यावेळी मला सोयीचं असलं त्यावेळी नाही, खरं म्हणजे ऐकतो मी. तर त्यावेळी झालं नाही ते. त्यानंतर 2005 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी माझ्या 7 पुस्तकांचं त्यांच्या घरामध्ये प्रकाशन ठेवलं होतं पंतप्रधान म्हणून. तर तिथे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे जुने आजी माजी आणि काही पाजी गव्हर्नर समोर बसले होते, आणि आणि वित्तमंत्री वगैरे स्टेजवरती होते. त्यांनी तिथे कम्पेअर करणारा कोण, सूत्रसंचालन कोण करत होतं? जयराम रमेश. त्यांनी तो कार्यक्रम बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कित्येक वर्ष झाली आम्ही यांच्या मागे आहोत की राजकारणात यावं आणि ते वित्तमंत्री होतील, परंतु ते काय आम्हाला दाद देत नाहीत वगैरे, अशा प्रकारची विधानं केली. विच इज द रेकॉर्ड इज ऑल्सो अवेलेबल. सो देर वर मेनी अपॉर्च्युनिटीज लाईक दॅट. त्यानंतर 2008 साली मनमोहन सिंग पुण्याला आले होते, कुठल्या तरी कार्यक्रमाला आले होते ते. तिथे त्यांनी मला अचानक आमच्या भेटीमध्ये, बरं त्यांनी 2-2 मिनिटामध्ये ते सगळ्यांना अक्षरशः फुटवत होते. त्यामध्ये काही मोठी नावं होती, कलमाडी वगैरे, आणि मला त्यांनी वेळ दिली तर 10 मिनिटाची, आम्ही अर्धा तास बोललो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये असं चौकटीत छापून आलं होतं की हे 2 अर्थतज्ञ काय नेमकं बोलत होते. तर आमची बऱ्याच विषयावर चर्चा झाली, आणि त्यांनी अचानक मध्येच मला विचारलं, नरेंद्र व्हॉट डू यू वॉन्ट? आता तुम्ही कल्पना करा, राजा तुम्हाला विचारतोय वत्सा तुला काय पाहिजे, आणि मला कळतच नव्हतं काय पाहिजे बोलावं. मी काय सांगावं त्यांना. मी त्यांना म्हणालो इथे डेक्कन कॉलेज आहे, ते डेक्कन कॉलेज एकेकाळी फार आंतरराष्ट्रीय लौकिक असलेलं, दांडेकर वगैरे असताना हे फार मोठं होतं, परंतु ते आता फार रसातळाला गेलेलं आहे आणि त्यांना पैशाची फार गरज आहे. तुम्ही 5 कोटी रुपये त्यांना देऊन टाका. ते म्हणाले पण मी भांडारकर इन्स्टिट्यूटला आत्ताच गेल्या वर्षी 5 कोटी दिले होते. म्हटलं यांना देण्याची आवश्यकता आहे. यू आर शुअर इट विल बी यूज प्रॉपरली? म्हटलं आय अश्युअर यू इट विल बी यूज प्रॉपरली. तसा मी अध्यक्ष होतो, पदसिद्ध अध्यक्ष होतो, आणि त्यांनी त्यानंतर आलेल्या बजेटमध्ये 5 कोटी रुपये त्यांना दिले. ते माझ्या मनात राहिलं की आपल्याला ते विचारलं तरी आपण सांगितलं नाही. मग त्यानंतर त्यांनी स्वतःहून मला, ज्यावेळी UPA 2 आलं त्यावेळी नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं, आणि त्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं. तोही प्रसंग खूप छान आहे. बजेट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बजेट होतं. त्या बजेटमध्ये मी आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर माझी मुलाखत घेत होते, आणि आम्ही दोघं मिळून इतरांची मुलाखत घेत होतो या विधानसभेच्या लॉन्चवरती. तर तिथे बाजूला जे लोक उभे होते त्यातला एक माणूस असा सारखा हातवारी करून मला बोलवत होता, आणि मला कळतच नव्हतं याला काय झालेलं आहे. तर मध्ये गर्दी वाढली इंटरव्ह्यू देणाऱ्यांची, त्यावेळी मी असं सटकलो आणि जाऊन त्याला विचारलं काय झालं बाबा. तो म्हणाला तुमच्या सचिवांचा फोन आला होता, मनमोहन सिंग तुमच्या फोनची वाट पाहत आहेत. मग तिथूनच मी फोन केला मनमोहन सिंग, आणि तो जो नंबर दिला त्याच्यावरती मनमोहन सिंग केम ऑन द लाईन. ही सजेस्टेड की तुम्ही प्लॅनिंग कमिशनसाठी तुम्ही सोडा ते पुणे विद्यापीठ, आणि ते अर्धवट सोडून तुम्ही दिल्लीला या. पण मग तुम्ही असं सोडून दिलं ते? हो, 33 महिन्यानंतर सोडलं, आणि माझा सेंड ऑफ 4.5 तास चालला होता. पुणे विद्यापीठाची परंपरा अशी आहे की सेंड ऑफ कोणालाही कधीही देत नाहीत. बस गेला म्हणजे गेला, स्वतःच्या गाडीने घरी जावं लागतं. इथे 4.5 तास तो सेंड ऑफ चालला होता, आणि मी अतिशय लोकप्रिय. टर्म किती राहिली होती? 5 वर्षाची टर्म असते.
मी सॉरी ऑलमोस्ट 3 वर्ष झाले. ऑलमोस्ट 3 वर्ष 33 महिने मी राहिलो. पण मग तुम्हाला त्याचं म्हणजे वाईट वाटतं की अरे आपण नाही अजिबात वाईट वाटत नाही, कारण मी तिकडे प्लॅनिंग कमिशन मध्ये गेल्यावर मला काय चार्ज मिळाला होता? एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्पोर्ट्स, युथ अफेअर्स, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. त्यामुळे एक चतुर्थांश प्लॅनिंग कमिशन मी कंट्रोल करत होतो. आणि शिक्षणाचा म्हणजे मी एका विद्यापीठामध्ये जे करत होतो तिथे मी जे परिवर्तन घडवून आणलं ते मला राष्ट्रीय पातळीवरती करण्याची संधी तिथे गेल्यानंतर मला प्राप्त झाली. त्यामुळे एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इज फॉर गुड. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना त्यांनी माझी नियुक्ती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलवर सुद्धा केली.